मला वाटलं नव्हतं की ही भाजी एवढे जण सर्वांना आवडेल आणि हे सर्वजण आवडीने खातील म्हणून. तर इथे मी घेतलं होतं बघा बेसन पीठ घेतले होते 2 ते 3 चमचे बेसन पीठ, तिखट, मीठ, धन जिरं पूड आणि हळद पाणी टाकून छान मिक्स करत होते. तेवढ्यात हे आले आणि म्हणे काय करतेस, म्हणलं आळूच्या पानाची भजी. तर म्हणे नको नको खूप तेलकट झाले म्हणे, त्या आळूच्या पानाची भजी नकोच. मग म्हणलं काय करावं हा प्रश्न पडला. लगेच मी प्लॅन चेंज केला. तर लगेच मग म्हणलं घेतले बघा इथं कांदा चिरून घेतला, टोमॅटो घेतलं, छान मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं टोमॅटो, अद्रक आणि थोडंसं लसण, खोबरं आणि कोथिंबीर टाकून याला छान बारीक पेस्ट करून घेतलेले आहे. टाकले तेल, टाकलं लगेच टाकली मोहरी, जिरे, कढीपत्ता, लगेच फोडणीची तयारी केली मी आणि हे बनवलेले मसाला टाकला, आपला पेस्ट बनवलेली आहे ते टाकली. लगेच टाकलं बघा इथे पेस्ट बघा बनवलं टाकलं. लगेच टाकलं इथं मी काळं तिखट थोडंसं, इथे टाकला गोडा मसाला आणि लाल तिखट टाकलं आणि छान हे मसाले तळून घेतले आपण. इथे थोडंसं मीठ टाकलं, चवीपुरतं मीठ आणि पाणी टाकून हे छान मसाला आपला तळू दिला. तळण्यासाठी टाकलं म्हणजे भाजी जेणेकरून मसाला करपणार नाही म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आणि हे छान भाजी आपल्याला तळून घ्यायची. बघा छान मसाला तळून घ्यायचा आहे. तोपर्यंत बघा इथं लगेच मी आळूच्या पानाची पानं घेतली आणि छान लाटून घेतली, त्याला म्हणजे शिरा मोडल्या म्हणतात आपल्याकडे, तरी छान लाटून घेतली. लगेच त्याच्यावरतून बेसन पीठ लावलं, बेसन पीठ घेतलं आणि छान आळूच्या पानाला व्यवस्थित बेसन पीठ लावून घेतलं आणि छान त्याच्या घडी मारून घेतली. छान असं घडी करून त्याची म्हणलं. लगेच इथं मी स्टीमच्या पात्राला तेल लावलेलं आहे आणि लगेच ते स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणलं वेगळं कुठं स्टीम करावं, चला खाली मसाला पण माझा शिजेल आणि वरतून हे स्टीम करण्यासाठी ही प्लेट अशीच ठेवा. म्हणलं छान मसाला पण छान तोपर्यंत तळेल. बघा स्टीम करण्यासाठी ठेवला आणि चांगला खाली मसाला तळतोय तोपर्यंत हे आणि मस्त असा वाफ येऊ दे. हे 10 मिनिटं मी याला वाफ घेतली, म्हणजे छान वाफ आलेली आहे. लगेच काढलं याला मी आणि बघा मसाला पण छान खाली पूर्ण आपला तयार झालेला आहे. छान तळलेला आहे मसाला पण आणि अजिबात खाली चिटकलेला नाहीये. थोडंसं गरम पाणी टाकलं आणि छान उकळी काढून घेतली. जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत ह्या वड्या पण थंड होतील तोपर्यंत आणि लगेच आपल्याला ह्याची बारीक बारीक काप करून घ्यायची आहेत. वडी बारीक बारीक आकारात कट करून घ्यायची. तर चांगली मी इथं बारीक बारीक ह्याच्यामध्ये कट करून घेतलेले आहेत पीसेसमध्ये. आणि बघा पाण्याला छान उकळी आली, वडी छान तयार झालेली आहे. पाण्याला उकळी आली की हे छान वड्या मी याच्यामध्ये सोडून दिल्या. आळूच्या पाण्याच्या वड्या छान याच्यात आपल्याला मसाल्याच्या रसात सोडून दिल्या. बघा ही तुम्हाला कशी वाटली ही भाजी सांगा बरं. झणझणीत अशी मस्त कमी वेळेमध्ये आणि झटपट ही आपली रेसिपी तयार होते. मस्त आपली आळूच्या पानाची मस्त झणझणीत तिखट रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे. आणि नक्की सांगा ही कमेंटमध्ये की बाबा ही तुम्हाला भाजी आवडली का नाही नक्की, आणि तुम्ही पण अशाच प्रकारे करता का.